आज आपण पनीरची भाजी बनवणार आहोत। मी तुम्हाला रेसिपी दाखवते कशी बनवते ते। हे पहा, इकडे मसाल्यातले थोडेसे हे जिरे असतात ना छोटे छोटे, ते घ्यायचे, थोडे असे टाकायचे। तेजपत्ता, इलायची, दालचिनी आणि लवंग एक एक दोन दोनच घ्यायच्या आणि मिरे। त्याने खूप नंतर मग नंदात कस्तरी होतं। आणि हे फुलाचे 2-3च असे बाई फोडून घ्यायचे। कांदा टाकायचा कट केलेला, कांदा थोडासा परतवून घ्यायचा। त्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण टाकून घ्यायचं, परत परतवून घ्यायचं जरा छान पैकी। मग कांदा असं थोडंसं परतल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचे। टोमॅटो पण छान परतवून घ्यायचे। टोमॅटो शिजण्यासाठी आपण जसं थोडंसं मीठ घालतो, थोडंसं घालायचं, नाही तर खारट होईल मसाला असं छान परतवून घ्यायचा। मसाला परतेपर्यंत आपण पनीरचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे तळण्यासाठी। हे पहा, अशा प्रकारे छान असे पीसेस करून घ्यायचे। हे पहा, मसाला असा काढून घ्यायचा थंड होण्यासाठी। आता यामध्ये आपण परत पनीर तळून घ्यायचं आहे। असं तेल टाकून घ्यायचं, मग त्यामध्ये असे पनीरचे तुकडे टाकायचे। असं हळूहळू परतवून घ्यायचं, तर एकदम कुरकुरीत परतवून घ्यायचं होईल ते। नंतर मग हा आपला मसाला गार झाला असेल तर तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आता आपल्याला। हे पहा, असा आपला मसाला भिंगवून घ्यायचा। हे पहा, अशा प्रकारे बारीक मसाला भिंगवून घ्यायचा, मस्त वास येतोय। हे पहा, असं कडक असं क्रिस्पी झालं पाहिजे पनीर, असं छान परतवून घ्यायचं। वेळ द्यावा लागतो ह्या भाजीला, पण मग खूपच छान भाजी होते। आपला मसाला पण काढून झालेला आहे आणि पनीर पण आता छान होत आहे। पनीर मसाला असा त्याची पेस्ट बनवून घ्यायची, छानपैकी पेस्ट बनवून घ्यायची। तुम्ही पाणी किंवा दूध किंवा दही काही पण टाकून बनवू शकता, आम्ही पाणी टाकूनच बनवतो। हे पहा, छान अशी पेस्ट बनलेली आहे आणि छान असं पनीर पण एकदम क्रिस्पीमध्ये तळलेलं आहे। हा, असं पनीर काढून घ्यायचं। आता त्यामध्ये आपण हा मसाला टाकू। आता ही पेस्ट बनवलेली मसाल्याची परतवून घ्यायची, छान तेल सुटेपर्यंत परतवायची ही आता हळूहळू कमी गॅसवर। हे पहा, आता पाणी ग्रेव्हीची भाजी बनवण्यासाठी गरम पाणीच टाकायचं असतं, मग पाणी ठेवले गरम करायला। हे पहा, मसाल्याला येतं हळूहळू, हे पहा तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये आता आपण मसाले टाकूया। थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट तुमच्या प्रमाणात टाका, थोडंसं कांदा लसूण मसाला
आणि ही पनीर मसाल्याची पेस्ट बनवते ती पण टाकायची. अशी छानपैकी सगळं एकजीव करून घ्यायचं. आता याला पण तेल सुटेपर्यंत परतवून तेल सुटेपर्यंत बनवून घ्यायचं. मग यामध्ये या मसाल्यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं. गरम पाणी टाकायचं. आपण गरम केलेलं. याला एकजीव करून घ्यायचं. त्याला पहा आता छानपैकी तेल सुटेल. असं यामध्ये तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा. होते पहा मी भाजी बनवत होते कबूतर का. हे पहा आता याला कसं तेल सुटलंय. यामध्ये आपण परतवलेलं पनीर टाकून घ्यायचं. आता आपण असं मिक्स करून घ्यायचं. हे थोडंसं असं झाल्यानंतर यामध्ये मग गरम पाणी टाकायचं आपण केलेलं. गरम पाण्याने ना भाजीची टेस्ट पण छान लागते आणि त्याला छान अशी तर्री पण येते. आता मी तुम्हाला दाखवते. मग यामध्ये मीठ टाकायचं स्वादानुसार. त्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची. आता पनीरची भाजी आपली कशी दिसतीये. मग गरम पाणी टाकल्यावर अशी तरी येते त्याच्यावर. तुम्ही पण ट्राय करून पहा. खूप छान बनते. त्याच्यावर थोडंसं पनीर असं मॅश करून टाकायचं. पहा आपलं पनीर असं दिसत आहे. अशीच रेसिपी ट्राय करून पहा तुम्ही पण. आणि मग कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. आणि आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.